जय भीम मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आपला प्रोटेस्ट जो झाला, मला घरातून होम अरेस्ट 11 वाजता केलं होतं. त्यानंतर मला 6 वाजता सोडलं. जेव्हा माझ्यासोबत ज्या मुलांना डिटेन केलं होतं त्यांनाही 6 वाजताच सोडण्यात आलं होतं. पण तरीसुद्धा आपला प्रोटेस्ट काही थांबला नाही. मला एकटीला डिटेन करून यांना असं वाटलं होतं पोलीस प्रशासनाला की आपला प्रोटेस्ट थांबेल. पण जी जनता जी माझ्यासोबतची होती त्यांनी मला जो चांगला एवढा प्रतिसाद दिला त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते इथे. आणि त्याचबद्दल इथे जर सांगायचं गेलं महाराष्ट्र पोलिसाचं, तर जर कायद्याने बघायला गेलं तर मला जर डिटेन करायच्या आधी यांनी मला पूर्व सूचना देण्यात आली पाहिजे होती. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, यांनी जो डिटेन करताना जे माझ्या जे आमच्यासोबतचे जे युवक होते त्यांना जे मारलंय हेही खरंच खूप चुकीच्या प्रमाणे मारलेलं आहे. या गोष्टीचाही मी इथे जाहीर निषेध करते. याच्या अगोदर आम्ही कधीच महाराष्ट्र पोलीसचा जाहीर निषेध म्हणून नाही केलेला आहे, पण आज या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवत आहे की पोलिसांनी मारलेला आहे. आणि लाठीचार्ज हा तुम्हाला अलाउड आहे, आम्हाला मान्य, पण तो पण नी कॅपच्या खाली. अक्षरशः मेल पोलिसांकडूनही आमच्या स्त्रियांना लाठीचार्ज झालेला आहे, जेणेकरून तुम्ही लाठीचार्ज करताना प्रॉपर तुमचा एक असेल कायदा त्यानुसार बघा. लाठीचार्ज करता उगाच मारायचं म्हणून कसंही मारायचं मुलांना, या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. त्या गोष्टीचा म्हणून पोलिसांचाही यावेळेस मी जाहीर निषेध म्हणून इथं व्यक्त करते. आणि बाकी तुम्ही आलात त्यासाठी मनपूर्वक आभार एकदा परत तुमच्या व्यक्त करते इथे. आणि याच्यानंतर आपल्याला याच्याहूनही जास्त आणि चांगल्या भारी संख्येने आपला प्रोटेस्ट करायचा आहे. बाकी जे तुम्हाला वेळ आणि कधी करणार येईल हे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतच आहे. तरीसुद्धा आता परत एकदा धन्यवाद. जय भीम, जय संविधान मित्रांनो.